अवधूत चिंतन मानदेव दत्त संत समर्थ बाळगीर महाराज की जय, प्रल्हादगीर महाराज की जय, बाल ब्रह्मचारी वैरागी महाराज की जय, सिद्ध नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री नवनाथाय नमः। त्याचिनाय उपरिक्षदक्ष आणि किलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास स्थाना पावल्या आपुल्या नवनाथ महाराज की जय। त्या ठिकाणचे जे वसू होते, आपले वसू परिचार वसू, त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी आपले जे सिंहल दीप होतं त्या दीपावरून त्या ठिकाणी श्रापाद्वारे ती जी राणी होती त्या ठिकाणी पद्माक्षी इकडे काय झाली होती, मैनाकिनीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आली होती आणि आल्यानंतर वापस त्याच ठिकाणी ती गेली आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्वस्थाना ते संध्याकाळच्या वेळेला पातळी म्हणतात, आले म्हणतात की आपलीचे अपार जीवन या महिते मेहमुखाने परीचे पुन्हा सरिता ओघाने ठाईच्या ठाई जातसे। त्या ठिकाणी समुद्र जसा त्या ठिकाणी काय शिरावती समुद्र जसं पाणी त्या ठिकाणी वाहतं, नदीचं पाणी त्या ठिकाणी समुद्राला जशा पद्धतीनं मिळतं अशा पद्धतीनं म्हणजे पहिल्याच ठिकाणी त्या ठिकाणी ती आली होती म्हणतात। त्याची आहे सुशोर पावते झाले सौतानावर परिचय इकडे नाथ मचिंद्र गोड बंगाली पातळा। तशाच प्रकारचं त्या ठिकाणी पहिल्या स्थानावर त्या ठिकाणी ते आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी नाथ आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी पुन्हा गोड बंगाल या ठिकाणी परत आले अशा पद्धतीची इकडे घटना झाली म्हणतात। मीननाथ स्कंदी वाहून मार्गावरी करती गमन तो शैलदेश सीमा उल्लंघून गोड बंगाली पातळे। त्या ठिकाणी मीननाथाला त्या खांद्यावर घेतला आणि खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी काय करू लागले, मार्गाने गमन करू लागले, पुढे पुढे चालू लागले आणि त्या ठिकाणी शैली देशाची म्हणजे स्त्री जे देश होता त्याची सीमा ओलांडली आणि त्या ठिकाणी गोड बंगाल नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले म्हणतात। मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संख्योरोणी गोरक्ष भिक्षानी मागुनी उदरापुरती तिघांच्या। त्या ठिकाणी मार्गा जे गाव येते त्या गावामध्ये जायचे आणि त्या गावात गेल्यानंतर काय करायचे की भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागून त्या ठिकाणी तिघांच्या नावाचे आणून खायचे म्हणतात। आयसे परिनिर्वाण पण मार्गी कैसा ती गमन तो कोल बंगाल सांडून गोड बंगाली पातळे। अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा उदरनिर्वाह चालू होता आणि पुढे पुढे येता त्या ठिकाणी काय झालं की गोरक्षनाथ आणि ते सर्व कोल बंगाल नावाच्या ठिकाण त्या ठिकाणी क्रॉस करून त्या ठिकाणी गोड बंगाल या ठिकाणी आले म्हणतात। मार्गी चालता सदस्यती तो कानी पापूर्वी भेटला तया प्रती तेचे पातळ्या त्रिवर्ग मूर्ती गमन करिता मार्गाचे। त्या ठिकाणी मार्गाने जात असताना त्या ठिकाणी कोण भेटले, कानिपनाथ त्या ठिकाणी भेटले आणि त्या तीन मूर्ती त्या ठिकाणी कानिपनाथाला भेटले अशा पद्धतीने कथा झाली होती म्हणतात। येते येता जी गोरक्ष जेठी सम्राट झाले तयाच्या पोटी की अच्युत वृक्षापुटी कानिपाची भेटी झालीशे। अशा पद्धतीने गोरक्षनाथ त्या ठिकाणी आले आणि स्मरण झालं आपण काय केलं होतं की त्या अच्युत नावाचा वृक्ष आहे त्या वृक्षाच्या त्या ठिकाणी अशी कानिपनाथाची आपली त्या ठिकाणी भेट झाली होती असं त्यांना आठवलं होतं म्हणतात। झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान माते जाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्ताशी। अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे उत्तम स्थान आहे आणि पुण्यवान आहे अशा पद्धतीने या ठिकाणी गुरुचे चरण मला या ठिकाणी लाभले आणि या ठिकाणी मातेनं मला या ठिकाणी चुकलेलं जे वस्तू आहे जे वासरू असतं त्या ठिकाणी इथं मिळालं असं कानिपनाथाला सुद्धा त्या ठिकाणी वाटलेलं आहे म्हणतात। प्रत्यक्ष माझी मचिंद्र राणी गेली होती आधी पटराणी मी पाडस रानो राणी निराळ्या वाणी लागत शे। अशा पद्धतीने माझी मच्छिंद्र ही काय होती, एक राणी होती त्या ठिकाणी मी काय केलं की ती कुठे दूर गेली होती आणि मी पाडस काय होऊ लागलो, इकडे तिकडे फिरू लागलो अशा पद्धतीने अशी माझी माता आहे आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी मला भेटले त्याबद्दल त्यांनी काय केलंय की आनंद व्यक्त केलेला आहे म्हणतात। की मधवताची मावली सजराणी चरावया गेली शैल्या व्याघ्रे हाटेली ते भेटविली रायाने। ही काय होती माझी माऊली होती आणि चरायला कुठेतरी
मी बाहेर गेले आणि चरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणतरी त्या ठिकाणी हरिण होती, हरिणी अशी माझी माय होती आणि व्याघ्राने त्या ठिकाणी पळून गेली काय आणि नंतर गेली आणि पुन्हा मला परत भेटली. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्ष आपलं कानिपनाथ आणि हे बोलू लागले म्हणतात. मग स्कंदी होता नातमीना त्या लागी मही ठेवून दृढ पायी केले गमन नेत्रे अश्रू लोटले. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं आणि त्याने काय केलं, मीननाथाला त्या ठिकाणी जमिनीवर ठेवला आणि जमिनीवर ठेवल्यानंतर अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या नेत्रामध्ये म्हणजे डोळ्यामध्ये त्या ठिकाणी घळघळ पाणी येऊ लागलं त्या भेटी झाल्यामुळं. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते म्हणे बाळा कृपात निजशक तुझी का आले. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं पाहिला आणि गोरक्षनाथ रडत होते, पाहिला आणि पाहिल्यानंतर बाळा अशा पद्धतीने तुझ्या डोळ्याला अश्रू का आले रे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. आयचे बोलता मच्छिंद्रनंदन मग सकळ दुःखाचे मंडन ते गोरक्षाची परविष्ट होऊन नेत्री निरापार लोटले. ऐसा मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी बोलू लागले आणि बोलल्यानंतर म्हणजे सर्व दुःखाचं मूळ त्या ठिकाणी गोरक्षनाथाच्या डोळ्यामधून त्या ठिकाणी अश्रूच्या स्वरूपात येत आहे अशा पद्धतीने मला दिसत आहे असे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी सांगू जाता मुखाने तो कंठ आलाचे भरून मग क्षण एकतया स्थानी बैठून चिरचित्त पै केले. त्या ठिकाणी सांगत असते वेळेस त्या ठिकाणी काय झालं की मनामध्ये मन भरून आलं, कंठ भरून आला आणि भरून आल्यानंतर त्या ठिकाणी एकाच ठिकाणी स्थिर बसले आणि स्थिर बसून त्या ठिकाणी काय करू लागले. जसे आकाशच्या प्रजाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता तसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पय केले. जसे आकाशात एकदम ढग येतात आणि पुन्हा विस्तारून त्या ठिकाणी जसे समूळ नष्ट होतात तशा प्रकारे त्या ठिकाणी चिंता असेल, मनामध्ये मोह असेल तर ते टाकून त्या ठिकाणी निर्मळ झालं पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार चालू होता म्हणतात. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख यावरती अति गहन कानिपा भेटीपर्यंत वधून ठावयेशी म्हणतसे. त्या ठिकाणी बद्रिका आश्रमापासूनची कथा त्या ठिकाणी दुःख प्रत्ये अति गहन काय काय होती ती सर्व त्या ठिकाणी कानिपनाथ भेटेपर्यंत जी होती त्या ठिकाणी सर्व काही यशस्वीपणे सांगितली म्हणतात. याच ठाई कानिपा भेटी झाली माते कृपा जेटी तुमची सुधी तत्वा वंगटी तेजीच लादली महाराजा. अशा पद्धतीने या ठिकाणावर काय झाली, कानिपाची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मला काय हे माते कृपा जेटी या ठिकाणी मला शुद्ध या ठिकाणी तुमची भेट झाली आणि मला त्या ठिकाणी अतिशय बरं वाटलं अशा पद्धतीने बोलत होते म्हणतात. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे जाविले मज चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिदले. हे ठिकाण काय आहे की अतिशय पुण्यवान आहे आणि हे धनवंत असा प्रकारचं असणार स्थान आहे आणि पूर्ण आहे आणि त्यामुळे मला काय झालं आहे की चुकलेलं धन या ठिकाणी मला या ठिकाणी भेटलेलं आहे अशा पद्धतीने बोलत होते म्हणतात. दुःख सरके प्रवाह यष्टी बुडता वाचविले देऊन पृष्टी ही दुःख व्याघ्राच्या जुळण होती माये भेटी केली असे. त्या ठिकाणी दुःख सागरामध्ये काय झालं होतं, मी बुडालो होतो आणि बुडाल्यानंतर त्या ठिकाणी बुडता पुष्टी देऊन त्या ठिकाणी मला वाचवलं गेलं. अशा पद्धतीने दुःख सागरात म्हणजे त्या व्याघ्रानं मला अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाचडून नेलं होतं पण त्या ठिकाणी माईनं मला सोडून त्यापासून वेगळं केलं अशा पद्धतीची गत झाली होती म्हणतात. की तुमच्या योग प्रधान तयात मी पडलो होतो बाळ परिजागानो हे हा घन शीतळ माते झाला महाराजा. त्या ठिकाणी तुमच्यापासून मी काय झालो होतो की बाजूला त्या ठिकाणी काय झालं होतं पडलो होतो आणि पडल्यामुळे प्रलयापासून दूर गेलो आणि दूर पडलो होतो आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी कुठंतरी मी या ठिकाणी पुन्हा जाग्यामध्ये शीतळ झालो आणि त्या अग्नीतून बाहेर येऊ त्या ठिकाणी विसावलो असं बोलत होते म्हणतात. की तुमच्या योग कृतांत पास लागला होता मम कंठास परिजागानो हा सुधारस मज भेटला महाराजा. त्या ठिकाणी वियोग झाला होता माझा वियोग कृतांतच त्या ठिकाणी बाजूला गेलो होतो आणि बाजूला गेल्यानंतर तुमचा सुधारस या ठिकाणी मला मिळाला आणि मी त्यामुळे धन्य झालो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कानिपनाथ सुद्धा त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. आयचे म्हणून वारंवार नेती रोटती अश्रू पुरत प्रमकन वाळूना चमचिंद्र हृदय धरी गोरक्षा. अशा पद्धतीने वारंवार त्या
ठिकाणी डोळ्यामधून अश्रू येत होते आणि कलवळू नावाचा मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गोरक्षनाथचे रडू लागले. असे रडत असते वेळेस कानिफनाथ भेटल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथाला कळून त्या ठिकाणी धरलेला आहे आणि धरून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं रडू लागले म्हणतात. मुख पुरवाळून आपले हाते सत्य शिष्याच्या त्रिभूषित मनात मने हा भाग्यवंत गुरु भक्त एकेची हा. कळलेला आहे कळून त्या ठिकाणी हाताने त्याच्या डोळ्यावर अश्रू पुसले आणि अश्रू पुसून म्हणाला की हा धन्य आहे असा भाग्यवंत शिष्य मला भेटला, नाथ भेटला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाची स्तुती करून त्या ठिकाणी हात फिरू लागले म्हणतात. मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्र नंदन मग मीननाथाकडे घेऊन उठवता म्हणत त्या ठिकाणी गोरक्षनाथाचं समाधान केलं आणि मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि फिरवल्यानंतर त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी तोंड वळवलं आणि मीननाथाकडे गेले आणि उठ बाळा अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. पुढे मार्गिकरीचा गमान जालिंद्राचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन मच्छिंद्राकारणी. पुढचा आणि मागचा अशा पद्धतीने जालिंद्रनाथाचं काय झालं अशा पद्धतीने गोरक्षनाथ त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला कथा सांगू लागले म्हणतात. गोड बंगाल हेला पटन तुमचा गुरु जालिंद्र पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा निर्वत त्या ठिकाणी गोल बंगाल आणि हेळापट्टणम नावाच्या ठिकाणी तुमचा जालिंदर हा गुरु जे होता त्या ठिकाणी कानिफनाथाला बोललाडे असे अशा पद्धतीने त्या ठिकाणी श्री दत्ताच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी विरोध आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलणं सुरू होतं म्हणतात. तो महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपीचंद करुणी अनिष्ट महिग्रती घातला. त्या ठिकाणी तो महाराज अतिशय योग भ्रष्ट अतिशय चांगला होता पण त्या ठिकाणी गोपीचंद नावाचा योग भ्रष्ट झाला होता आणि त्याने काय केलं होतं की जालिंदर गुरुला त्या ठिकाणी जालिंदर ऋषीला त्या ठिकाणी काय केलं होतं की घोड्याच्या लिदीमध्ये त्या ठिकाणी पुरलं होतं. अशा पद्धतीची कथा त्या ठिकाणी कोण गोरक्षनाथ आणि या मच्छिंद्रनाथाला सांगू लागले म्हणतात. मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती शोभला. त्या ठिकाणी मुळापासूनची कथा त्या सर्व मच्छिंद्रनाथाला सांगितली आणि मच्छिंद्रनाथाला सांगल्यानंतर मनाला मच्छिंद्रनाथाच्या वाटला आणि मच्छिंद्रनाथाला राग आला म्हणतात. आयचे म्हणे आयचा राजा हे नष्ट तरी आता करीन त्याचे चळपटत नगरी पाळती घालीन सुगटात मही पालता निर्विणतो. असा राजा कोण आहे आणि मी त्याचं काय करील तळपट करील त्या ठिकाणी त्याला मारील त्याची नगरी पालती घालील आणि पालती घालून त्या ठिकाणी त्या वरी मी मिरवील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्या बोलू लागले म्हणतात. आयचे बोलून विषेप चित्ती पुढे मार्गे प्रमगती एक दोन मुक्काम साधीची स्थिती खेळा पटणी पातळे. असे बोलले आणि असे बोलल्यानंतर त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी म्हणजे गमन चालू केलं चालायला सुरुवात केली आणि चालायला सुरुवात केल्यानंतर मुक्कामाचे ठिकाण होतं त्यांचं हेळापट्टणम या ठिकाणावर आले आणि त्या ठिकाणी त्यांनी थांबले म्हणतात. ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती त्या ते व्रतांत विचारित जाती ते म्हणती कानी पाय येऊन स्थिती मुक्त केले जालिंदरा. ग्रामामध्ये त्या ठिकाणी लोक भेटू लागले. लोक भेटल्यानंतर लोक विचारू लागले आणि मच्छिंद्रनाथ यांना विचारू लागले आणि विचारल्यानंतर त्या ठिकाणी लोक म्हणू लागले की या ठिकाणी आले कानिफनाथ आणि कानिफनाथाने काय केलं जालिंदरनाथाला त्या ठिकाणी मुक्त केलं अशा पद्धतीची माहिती वेळोवेळी लोक त्यांना देऊ लागले म्हणतात. राया गोपीचंद अनुग्रह देवनी जगी निर्मला अमरपणी तेने गुरु दीक्षा घेऊन तपा लागी तो गेला. राया गोपीचंद नावाचा काय झाला की त्याला अनुग्रह घेतला नंतर आणि क्षमा मागून अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेऊन त्या ठिकाणी गुरुदीक्षा घेतली आणि सहज तो काय झाला तपाला गेला. अशा पद्धतीची स्थिती त्या ठिकाणी लोक सांगू लागले त्यांना. राया मुक्तचंदा सापुन राजपदी राजेसन देऊन अग्नी नंदन तोही गेला क्षणमास. त्या ठिकाणी अग्निनंदनाने काय केलं की राजाला सांगितलं गोपीचंदाला आणि गोपीचंदाने त्याचा मुलगा मुक्तचंद नावाचा याला गादीवर बसवलं आणि गादीवर बसून त्या ठिकाणी आपलं जालिंदरनाथ पुढे निघून गेले. अशा पद्धतीची कथा झाली म्हणतात. सकळ कथा मुळाहुनी मच्छिंद्राची सांगितली ग्रामस्थानी ते मच्छिंद्राचे पडतात सर्वणी शांतपणी निर्मला. सगळी कथा त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला निरूपित केली आणि सांगितल्यानंतर सर्व कथा मच्छिंद्रनाथाने ऐकली आणि शांतपणे मग मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी तिथून निघते झाले म्हणतात. जैसा प्रलयानळावरती घनवृक्षीची
वृष्टीची होय व्यक्ती मग सकळ उभाळा पाहुणा ती आदर्श होय पावक तो. ज्या ठिकाणी अतिशय मोठा अग्नी पेटलेला आहे आणि पेटल्यानंतर त्या ठिकाणी ढगातून भडभड त्या ठिकाणी पावसाच्या धारा याव्या आणि मग अशी घन वृष्टी व्हावी आणि वृष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळं जसं शांत होतं तशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व अदृश्य होते अशी स्थिती त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची झाली म्हणतात. की साधक पातला असतात की श्री गुरुचा संसर्ग होता ती सिद्धकाची येतात नासून जायचे क्षणी. त्या ठिकाणी अशा पद्धतीने साधक आला आणि श्री गुरुची कृपा जर झाली अशा पद्धतीनं तर त्या ठिकाणी सर्व काही काय होतं की योग्य होते, सर्व काही गलत खराब वाईट जे असतं ते नाश पावते अशा पद्धतीने त्या ठिकाणी चाललं होतं म्हणतात. की तमय दिशाला दाटल्या आवणी उदय होता जीवा सरमणी मग सकळ तमन आश पाहुनी दिशा मिरवती उजळल्या. त्या ठिकाणी सर्व अंधकार त्या ठिकाणी पसरलेला असतो आणि पसरल्यानंतर त्या ठिकाणी आकाशामध्ये जसं त्या ठिकाणी सूर्य उदय होतो आणि उदय झाल्यानंतर त्या सर्व काही काय होते अंधकार नाहीसा होतो अशा पद्धतीची गत त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्यांना कथा सांगल्यानंतर झाली म्हणतात. तन्याय मच्छिंद्र संताप ग्रामच बोलता झाला लोप शांतीवरून मोह कंदर्प चिंता माझी जरवलाशे. अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथाला सर्व गावकऱ्यांनी वारंवार सांगितलं. अशा पद्धतीची कथा सांगल्यानंतर त्या ठिकाणी शांत अशा पद्धतीनं तो मच्छिंद्रनाथ चित्तामध्ये त्याचं अंतःकरण द्रवलं आणि त्या ठिकाणी शांत झाले म्हणतात. या परी तो मच्छिंद्र नंदन ग्रामस्था विचारी मुखत्वे करुण अधिकारी राजी निपुण कोण आहे प्राज्ञिकचे ते. त्या ठिकाणी मच्छिंद्र नंदन म्हणजे त्या ठिकाणी गोरक्षनाथ ग्राम त्या ठिकाणी विचारू लागला आणि विचारू लागला आणि विचारानंतर राज्य कोण कराले कारभार कशा पद्धतीने चालू आहे अशा पद्धतीची विचारपूस त्या ठिकाणी करू लागला म्हणतात. येरी म्हणती योग द्रुमा श्रेष्ठ करनिका राजा उगमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत निर्वतसे. राजा उगम आणि त्याची राणी होती मैनावती अशा पद्धतीने त्या ठिकाणी अतिशय प्राज्ञवतपणे अतिशय चांगल्या रीतीने त्या ठिकाणी राज्य कारभार करतात अशा पद्धतीची माहिती त्यांना देऊ लागले म्हणतात. त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरविलाजी अमरपणे सृष्ट करून जालिंद्र मन अमर झाली आपणही. त्या ठिकाणी त्या मातेने काय केलं मनामध्ये धरलं आणि मनामध्ये धरल्यानंतर त्या ठिकाणी ती अमर झाल्यानंतर इंद्राला सर्व देवाला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेऊन त्या ठिकाणी मुलाला सुद्धा त्या ठिकाणी काय केलं की तिचं सुद्धा त्या चांगलं अमरपद दिलं अशा पद्धतीची घटना झाली म्हणतात. आयशे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात मने मच्छिंद्र यती आयशी प्राज्ञिका हे सती भेटी घ्यावी त्याची. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर त्यांची भेट घ्यावी अशा पद्धतीने सती त्या ठिकाणी म्हणत होती म्हणतात. आयशिया हे डबल घेऊ आयशिया घृती चित्ती कल्पना चालते झाले त्रिव्र गजन ग्रामदारा शीघ्र येऊन द्वार रक्षका सांगती. अशा पद्धतीने त्या ठिकाणी चित्ती त्या ठिकाणी समाधानी झाली. अशा पद्धतीने झाल्यानंतर त्या ठिकाणी तिघ जण सर्वजण त्या ठिकाणी काय झाले ग्रामाच्या द्वारावर आले आणि द्वारावर आल्यानंतर द्वार रक्षकाला काय म्हणू लागले म्हणतात. मंत्री जालिंदर जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामदारी आहे तिष्ठत जाऊन सांगा सतीशी. त्या ठिकाणी काय म्हणू लागले ग्रामस्थ त्या द्वारपाळापाशी आल्यानंतर काय म्हणू लागले की त्या ठिकाणी कोणाचा जालिंदर नाथाचा जो सहोदर सोबती आहे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी काय झालाय तिष्ठत त्या ठिकाणी नगरीच्या द्वारावर उभा आहे. त्यांना बोलवायसाठी सतीला जाऊन एकदा सांगा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलणं सुरू होतं म्हणतात. आहो द्वारपाळ सांगा चला उतारेल मैनावती लक्ष्मण सकळ व्रतांती येते निवेदावा. अशा पद्धतीने ऐका द्वारपाळ काय करा तुम्ही की लवकर जा चौकट त्या ठिकाणी गडबड करा आणि लवकर जाऊन काय करा की त्या ठिकाणी मैनावतीला सांगा आणि मैनावतीला सांगून त्या ठिकाणी यांची अगोदर काय करायला हवं की पूजा म्हणजे यांना बोलवा मध्ये अशा पद्धतीचं सांगू लागले म्हणतात. आयचे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करती झाले नमन मंत्री महाराजाज्ञा प्रमाण श्रुत
युक्त करू सतीशी. त्या ठिकाणी द्वारपाळाने त्याला नमन केलं आणि मच्छिंद्रनाथाला नमन करून सांगितलं की महाराज त्या ठिकाणी आम्ही नक्की जाऊन सतीला सांगू लगेच आणि लगेच त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी बोलणं त्या ठिकाणी कळू अशा पद्धतीनं बोलू लागले म्हणतात. कोणती महाराज मच्छिंद्र सती जालिंदर सर्व सहोदर मनविती तिथी तो येऊन ग्रामाप्रती तिष्ठत आहे महाराजा. त्या ठिकाणी जाऊन काय म्हणायला लागले मच्छिंद्राचा जो सहोदर आहे आपलं त्या ठिकाणी जालिंदराचा जो सहोदर आहे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी काय झाले नगराच्या त्या आपल्या द्वारावर आलेले आहेत आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तिथं उभे आहेत आणि तुम्ही लवकर जा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्या संदेश त्या ठिकाणी पोहोचवला म्हणतात. आजच्या ऐकून मैनावती म्हणे कैशी व्रती कैशी स्थिती कैशी आहे भूषण युक्ती अभ्यास स्नान अभ्यास दक्षी तसे. त्या ठिकाणी कसा आहे त्या ठिकाणी जालिंदरनाथासारखं आहे का अशा पद्धतीने त्या ठिकाणी कशी त्या ठिकाणी दिसण्याची वृत्ती आहे कशा पद्धतीने त्यांचं वागणं आहे कसे दिसत आहेत अशा पद्धतीचे त्या ठिकाणी विचारपूस मैनावती त्या ठिकाणी करत होती म्हणतात. येरी म्हणे जी महाराजा कनकांती तेजपुंजा बालार्क किरणी विजय ध्वजा आम्हाला दिसत असे. त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते द्वारपाल काय म्हणू लागले की महाराजा त्या ठिकाणी आम्हाला काय दिसू आले अतिशय कनक कांती त्या ठिकाणी सोन्यासारखी तेजस्वी कांती दिसत आहे तेजपुंज त्या ठिकाणी अतिशय तेजस्वी दिसत आहे आणि त्या ठिकाणी काही बाल आहे त्यासोबत लेकरू सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने ते तिघ जण दिसत आहेत असे म्हणजे त्या ठिकाणी राजाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणतात. माय माझी तो ऐसा किन पावला योनी संभवसा अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जना वाटत असे. त्या ठिकाणी आम्हाला वाटतं की हे या ठिकाणी जन्मलेलं नसावं त्या ठिकाणी स्वर्गातून आलेला असावा देवाचा अवतार आम्हाला या ठिकाणी वाटत आहे अशा पद्धतीचा माय नक्षी आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. राणीला आणि राजाला त्या ठिकाणी पाहणारे लोक ते द्वारपाळ सांगू लागले म्हणतात. शैली कथा लेऊन भूषण शिंगी सारंगी समसमा समागम कुबडी फावडी करी कवळून उभा दारी असे तो. त्या ठिकाणी भूषण लावलेले आहे भूषण आहे सर्व काही आहे त्या ठिकाणी त्या फावडा आहे त्या ठिकाणी सिंगी सारंगी आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य घेऊन त्या ठिकाणी ते तिघ जण आलेले आहेत अशा पद्धतीचं राजाला त्या ठिकाणी द्वारपाळ सांगू लागले म्हणतात. आणि एक सतशिष्य त्याची संग्रह आहे सुख सेवेची परितोषिष महानाभ्याची आम्हाला भासत असे. त्यांच्यासोबत अनेक एक शिष्य आहे आणि शिष्य त्या ठिकाणी त्याच्या सोबत आहे आणि आम्हाला असं वाटले की ते अतिशय हुशार आहे अतिशय काय चाणक्य आहे अतिशय त्याला सर्व ज्ञान आहे सगळी काही माहिती आहे असं आम्हाला दिसाले शिष्य फार छान आहे असं वाटत आहे बोलतात. गोपाल कृष्ण ग्रती दीक्षेला गुण ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हाला समसमान गुरु शिष्य वाटती. त्या ठिकाणी दीक्षे लागून त्या ठिकाणी काय झालेलं आहे की मला असं वाटायले की ते ज्ञान वैराग्य अशा पद्धतीचे त्या ठिकाणी स्वरूप दिसाले सर्वांनी दीक्षा घेतलेली दिसाली अशा पद्धतीचे सर्वजण आम्हाला दिसाले असे द्वारपाळ त्या ठिकाणी राजाला त्यांचं पाहिलेलं विशद करू लागले म्हणतात. त्याची रीती स्वरूपापार चांगली एकाशे किशोर परित्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्र मणी भासती. त्या ठिकाणी ते अतिशय स्वरूप त्यांचे कसे होते अपार आहेत असे महान असे छान दिसत आहेत आणि दिसतच नाही तर त्यांच्या सोबत एक किशोर आहे छोटसा एक त्या ठिकाणी लेकरू सुद्धा आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची माहिती सर्व द्वारपाळ त्यांना देऊ लागले. असे सांगत द्वाररक्षक मंत्री पाचार्य प्रचोदक मग स्वय घेऊन सुखासन कटक सामोरी जात युती ते. त्या ठिकाणी काय झालं की द्वाररक्षकाने सांगितल्यानंतर राणीनं त्या मंत्र्यानं काय केलं की त्या ठिकाणी आपलं जे काही साहित्य आहे त्यांची पूजा करण्याचं त्या ठिकाणी सर्व फुलं वगैरे त्या ठिकाणी हार अशा पद्धतीने जे काही साहित्य घेतलं आणि त्या ठिकाणी समोर गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मध्ये घेण्यासाठी कटकाशय द्वारी येऊन वंदिती झाली मच्छिंद्र नंदन मग त्रिवर्गाचे सुखासन व कोणी नेतसे मंदिरा. त्या ठिकाणी मंत्री जे होते ते काय झाले की त्या ठिकाणी द्वाराला आले आणि द्वाराला येऊन त्या ठिकाणी काय केलं की मच्छिंद्र नंदन यांना काय केलं म्हणजे वंदन केलं आणि वंदन करून त्या ठिकाणी त्या तिघांना घेऊन त्या ठिकाणी मंत्री लोक त्या ठिकाणी मध्ये आले आणि सुखासनी त्या ठिकाणी त्यांना बसवलं म्हणतात. नेताची मंदिर राजभुवनी भावे वैष्णवीला कनकासनी षडोपचारे
पूजन मुनी नम्रवाणी गोरविले. त्या ठिकाणी राजमंदिरामध्ये त्याला नेलं आणि नेल्यानंतर सोन्याच्या सिंहासनावर त्यांना बसवलं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी अतिशय षोडशोपचारे सर्व 16 प्रकारची पूजा केली आणि पूजा करून त्यांचं समाधान केलं. अशा पद्धतीचं झालं म्हणतात. हे महाराजाच पोसविता कोणीकडून येणे झाले आता आमाळशावरी सरिता प्रेमबंधू लोटतसे. या ठिकाणी हे तपस्वी नाथा या ठिकाणी कुठून आला तुम्ही आणि या ठिकाणी कसं येणं झालं? आमच्यासारख्या आळश्या न आंघोळ करणाऱ्यापाशी तुम्ही गंगा घेऊन कशा आल्या? अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते राजा आपलं मच्छिंद्रनाथाला आणि त्या गोरक्षनाथाला बोलू लागले म्हणतात. दारियाचे जरी हरण करू मांदूस धावली आपण की चिंता बोधी अंत करण बुडता झाले चिंतामणी. त्या ठिकाणी काय झालं की दारिद्र्याचं त्या ठिकाणी सोनं नाणं त्या ठिकाणी जसं पळून घेऊन घेतात आणि त्या ठिकाणी पुन्हा सापडते, त्याचबरोबर त्या ठिकाणी काय झालं की आमच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी दुःख झालं आम्हाला आणि त्या ठिकाणी दुःख झाल्यानंतर आम्हाला आमची चिंता लागली आणि आम्हाला चिंतामणीच भेटला. अशा पद्धतीची गत या ठिकाणी झाली. अशा त्या ठिकाणी त्या नाथांना राजा आणि ते बोलू लागले म्हणतात की मृत्यू समय हाच बाधास ओढिता ब्रह्म दुःख क्लेशास ते पाहुणे अमर पिऊस धाव घेते कृपेने. त्या ठिकाणी एखादं समजा मराले पाण्यामध्ये पडलं आणि त्याला काय केलं आपण हात दिला आणि त्या ठिकाणी जसं वरी काढलं तशा पद्धतीचं त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये आम्हाला बरं वाटलं आणि आम्हाला त्या ठिकाणी मरता तुम्ही तोंडामध्ये अमृत टाकल्यासारखं झालं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राजा त्या नाथांना बोलू लागले म्हणतात. ही तृषा संकटी प्राण तो गंगा ओघाला धावून की शुद्धे पेटला जठरागन पिऊ देतो पातला. त्या ठिकाणी आम्हाला अतिशय तहान लागली आणि तहान लागल्यानंतर त्या ठिकाणी गंगेचा ओघ त्या ठिकाणाहून धावून आला आणि आम्हाला प्यायला भेटला. त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या जठराग्नी पेटला आणि जठराग्नी आमच्या पोटामध्ये आग पडली आणि त्या ठिकाणी आम्हाला खाण्यासाठी तसं त्या ठिकाणी अन्न भेटलं. अशा पद्धतीची गत या ठिकाणी झाली महाराजा. अशा पद्धतीने नाथांना ते स्तुती करून बोलू लागले म्हणतात. कन्या भागे भागी तेथे पाचलेत तुम्ही जोगी हरी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा. त्या ठिकाणी आम्ही अभागी आहोत आणि अभाग्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने जोगी आहोत. अशा पद्धतीने आम्ही असताना कोणाच्या वचन प्रसंगाने कोण तुम्हाला सांगितलं तुम्ही या ठिकाणी आलात त्या ठिकाणी अशा पद्धतीने विचारू लागले म्हणतात. येरी म्हणे ओ माते ऐक उपरीचर वसु माझा जनक मचिंद्र देही देहाधिक आम्हा लागी निर्वतसे. त्या ठिकाणी हे माते ऐक अशा पद्धतीने त्या ठिकाणी मैनावती राणीला बोलू लागले आणि बोलता बोलता काय म्हणाले की आमचा परिचर वसू नावाचा आमचा बाप आहे आणि त्या बापानं आम्हाला या ठिकाणी तुमच्या इथं पाठवलं आणि त्यांच्यामुळे मी या ठिकाणी आलो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. या परी श्री गुरु ज्ञानदृष्टी तो अनुसया सुत शक्ती के पेटी शक्ती के पोटी तेने कवळून मोळी मुष्टी वर्जपात्री निरवला. त्या ठिकाणी काय झालंय की माझे जे गुरु आहेत अनुसया सूत त्या ठिकाणी दत्तात्रय यांच्या हे माझे गुरु आहेत आणि त्यांच्या शक्तीपोटी त्यांनी त्यांच्या याच्या म्हणजे मी या ठिकाणी काय झालं आहे की आम्ही त्या ठिकाणी ज्ञान घेतलेलं आहे. आमचे गुरु आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना वरत म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा नाथ संप्रदाय घेऊन या ठिकाणी आलेलो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. मजा अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होणे वैराग्याला भूषवी तसे जननीय. त्या ठिकाणी आम्हाला अनुग्रह प्राप्त झाला आणि श्री जालिंदरनाथ त्या ठिकाणी हे सुद्धा काय झालेलं आहे की त्या ठिकाणी वैराग्य त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. अशा या जननीय या ठिकाणी सर्व आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडून भेटलं. अशा पद्धतीने त्या तिला माता म्हणून बोलू लागले म्हणतात. धाकटा बंधू गुरु भक्त मज विराजला जालिंद्रनाथ परिया ग्रामी पायी अवचेत पावला हे ऐकिले. त्या ठिकाणी माझा धाकटा बंधू कोण होता? जालिंदरनाथ. आणि जालिंदरनाथ या ठिकाणी ग्रामी या ग्रामामध्ये या गावामध्ये पापी अवस्थेत पातला या ठिकाणी घोड्याच्या लिनेमध्ये त्याला पुरलं होतं. अशा पद्धतीची गत झाली होती. असे माऊली अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या स्त्रीला त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. म्हणून उग्रता धरण पोटी लंगित आलो मही पाटी
परी उत्तम संग्रह ग्राम जेकी समतानी सांगितले. या ठिकाणी रागाने या ठिकाणी आलो इथं ते पाहण्यासाठी, पण या ठिकाणी मला इथं गावातल्या लोकांनी सांगितलं, सर्व काही उत्तम प्रकारचे लोक आहेत, त्यांनी सगळं चांगलं सांगितलं की बा गोपीचंद राजे अशा पद्धतीने दीक्षा घेतली, अनुग्रह घेतला आणि गेले. सर्व सांगितल्यावर मी समाधान झालो आणि म्हणूनच या ठिकाणी आलो होतो असे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी राणीला बोलू लागले. त्याने करुणा कोप कंदर्प झाला जन्मी सर्व लोप, तरी तू धन्य ज्ञानदीप महिवरी असती ओ. त्या ठिकाणी काय झालं की मजा आहे, जो राग आला होता त्या ठिकाणी काय झाला, दर्पण झाला, त्या ठिकाणी कमी झाला आणि कमी झाला. म्हणून या ठिकाणी आलो. धन्य आहेस तू माऊली, त्या ठिकाणी तुझा तू अमरपण मिळवलंस आणि मुलाला सुद्धा त्या ठिकाणी काय केलं, दीक्षा घ्यायला लावली. धन्य आहेस तू. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मैनावती राणीला बोलू लागले म्हणतात. आपल्या हिताची घरी आणून शेवटी प्रार्थने करून तू मिळविला तू आनंद घन धन्य धन्य आसशी तू. त्या ठिकाणी धन्य तू आहे, तू आहे. जालिंदरनाथाला भेटली, जालिंदरनाथाला भेटल्यानंतर त्या ठिकाणी धन्य त्यांना तू घराकडे घेऊन आलीस. सर्व काही तू त्या ठिकाणी तुझ्या राज्यामध्ये त्यांना आणलंस, त्यांची सेवा केलीस आणि धन्य झालीस तू. त्या ठिकाणी ईश्वराला प्राप्त केलंस. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्या राणीला बोलू लागले म्हणतात. धन्य धन्य मही ऐकत निवटोनी पूर्वज पातक द्वजिक सनातपणाची घेऊन धीक स्वर्गवासा मिरवची. धन्य धन्य आहेस तू. त्या ठिकाणी पूर्वजांचं जे काही त्या ठिकाणी काय होतं की पाप होतं, काही द्वंद्विक होतं, काही जे त्या ठिकाणी जे जे काही त्यांचं होता त्या ठिकाणी ते तू नष्ट केलंस आणि नष्ट करून त्या ठिकाणी सर्वांचा उद्धार केलास आणि धन्य तू ठरलीस. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या मैनावतीला त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बोलू लागले. तरी तारक लोका 42 कुळा झालीची बाबदी रसा की भगीरथ भूप प्रीत उदेशा निर्मलाचे त्रिभुवनी. त्या ठिकाणी 42 त्या ठिकाणी पिढ्या त्या ठिकाणी कुळाचा उद्धार त्या ठिकाणी तू केलेला आहेस आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगीरथ भूपाचा त्या ठिकाणी तुझा पितृचा तुझ्या वडिलाचा उद्देश होता. त्या ठिकाणी तुझ्या मागच्या लोकांचं जे काही पुण्य होतं त्यांनी जे तुला त्या ठिकाणी त्रिभुवनामध्ये त्याचं नाव तू ते केलंस. अशा पद्धतीने त्या ठिकाणी राणीला बोलू लागले म्हणतात की विनतेचे दास तो पण गरुडे साठविले पियुष देऊन ते तू कुळात सकळा कारण का तारक झालीस सर्व काळी. त्या ठिकाणी गरुडाची माता काय होती, दासी होती आणि दासी असते वेळेस तिचं विनतेचं तिचं जे आहे दास्य पण आहे त्याचं त्या ठिकाणी बदला त्या ठिकाणी कशा पद्धतीने गरुडाने घेतला आणि गरुडाने तिचा कसा उद्धार केला हे जे आहे तसं तू या तुझ्या कुळामध्ये केलंस. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्या राणीला बोलू लागले म्हणतात. आयचे नाथ बोलता युक्ती चरणी माता ठेवी सती म्हणे महाराजा कृपा मूर्ती सजव केले तुम्हीच. त्या ठिकाणी अशा पद्धतीने मुनी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बोलू लागले आणि बोलल्यानंतर त्या ठिकाणी सतीनं काय केलं की त्या दंडवत घातला आणि पाया दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन म्हणाली की हे मी काहीच केलं नाही, हे नाथा काय केलं, हे सर्व काही तुझ्या कृपेने झालं आणि तूच केलंयस. अशा पद्धतीने मोठेपणा त्या ठिकाणी नाथाला दिला म्हणतात. तुमच्या दृष्टीचा छद झळकू कृपा पात्रवरीला मशकू मम प्रज्ञे मोह ठकू निर्मला हे महाराजा. तुमच्या दृष्टीची त्या ठिकाणी झळक पडली नुसती आणि मयासारखा मशक त्या ठिकाणी उतरून गेला. या ठिकाणी तुमचा सर्व काही प्रताप आहे आणि त्यामुळे महाराजा मी या ठिकाणी मिळवले आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्या राणी मच्छिंद्रनाथाला बोलू लागले म्हणतात. आ तुमचे पीड पाडे नयची कल्प तरू झाडे परीस वाचने समान कोडे बरे वाईट मिरवत असे तशी तुमची नयेची साध कल्याण निर्विमती की परीस देता समान गती बरे वाईट निर्वित असे परीस लोहाचे करी कनक परी सौदीक्षेची न तुटे ढीक ते तुम्ही नोहेत साधक आपले समान करिता की आयशी उदार पूर्ण कोटी तुम्ही निर्वता मही पाटील उदार तरी समजता होती मेघा पुरा वाटत असे.
तशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही काय आहात की उदार आहात आणि उदार होऊन त्या ठिकाणी लोकांना या जमिनीवर तू फिरत आहात, तुम्ही स्वतः देवाचे अवतार असून आणि लोकांना काय करत आहात, दीक्षा देत आहात त्या ठिकाणी. अशा पद्धतीने सर्व लोकांचं त्या ठिकाणी कल्याण करत आहात, तुम्ही त्या ठिकाणी महान आहात अशा पद्धतीने बोलू लागली. मेघ उदार म्हणती लोक परी तू वापुरा ओसरे उदक तस्मात तुमचे ओंधारे दोधिक समजा पदाशी मिरवेना. त्या ठिकाणी लोक काय म्हणतात की या आकाश ढगाला काय म्हणतात, उदार म्हणतात त्या ठिकाणी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जसं पाणी पडतंय तशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अवधार्य त्या ठिकाणी आम्हाला सर्व काही तुम्ही दिलेलं आहे आणि त्या मेघासारखं तुम्ही आमच्यावर गरजलेले आहे. अशा पद्धतीने राणी मच्छिंद्रनाथाला बोलू लागली म्हणतात. तरी तुमची वर्णिता तुझी अपूर्वाशे माझी मती आईचे म्हणून मैनावती चरणी माता ठेवी तसे. त्या ठिकाणी काय करू लागली की तुमची स्तुती माझ्याच्यानं करणं होत नाही, माझी बुद्धी त्या ठिकाणी कमी पडेल आणि त्यामुळे मी काय करेल की तुम्हाला त्या ठिकाणी स्तुती याच्याहून जास्त करणं होत नाही, कारण की तुमची स्तुती ही माझ्या तोंडानं त्या ठिकाणी करणं शक्य नाही. त्यामुळे त्या ठिकाणी चरणावर माता ठेवला आणि पुढे काय झालं, मग आसन वचन भूषणासहित अन्न पानादी अन्न पदार्थ सिद्ध करून मनोरथ तुष्ट करीत नाताशी. त्या ठिकाणी आसन टाकलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांना कपडे लत्ते दिलेले आहेत, लत्ते देऊन त्या सर्वांना खाण्यासाठी जेवायला वाढलं आणि जेवायला वाढून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची पूजा आणि त्या ठिकाणी त्यांचं समाधान त्या ठिकाणी केलेलं आहे. 3 रात्री वरती करून सर्व आशीर्वाद देऊन मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षणाचा जी करून या. 3 रात्री त्या ठिकाणी राहिले आणि राहिल्यानंतर सर्व त्या ठिकाणी जेवण केलं, राहिले आणि आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी गोरक्षनाथा सहित तिथून निघाली म्हणतात. सकळ कटका सहित बोलवो निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोलविची. सर्व त्या ठिकाणी सर्व पूजा केली, सर्व त्या ठिकाणी सर्व त्यांना जे पाहिजे ते दिलं, सर्व सेवा केली आणि सेवा करून काय केलं की त्यांना अन्न दिलं, सर्व काही गोष्टी दिल्या आणि दिल्यानंतर एक कोस भर लांब त्याच्या गावातले लोक आणि मैनावती राणी सोबत वाटा लावायला आले म्हणतात. सगळी चरणावरी ठेवून माता परत जे झाले बोलवोनी नाता मग आपले सज्ञ येऊन तत्वता धन्यनाथ म्हणतात. एक कोसावर गेल्यानंतर त्या ठिकाणी पायावर त्या ठिकाणी मस्तक ठेवलं सर्वांनी आणि मस्तक ठेवून दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन त्या ठिकाणी त्यांना काय केलं की सर्व ग्राम लोक जे होते ते काय झाले की त्या ठिकाणी आपल्या सदनाला परतले म्हणतात. येरीकडे मच्छिंद्रनाथ तीव्र गादी गमन करीत ग्राम मुक्काम साधित जगन्नाथाची पातले. त्या ठिकाणी काय झालं, मच्छिंद्रनाथ सर्व तिघजण घेऊन त्या ठिकाणी पुढे आले आणि पुढे गावागावात जाऊ लागले, गावागावातून पुढे जाऊ लागले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शेवटी कोणत्या जगन्नाथपुरीला त्या ठिकाणी जगन्नाथाला आले म्हणतात. येथे करुणा उद्योगजी स्थान जगन्नाथाचे घेऊन दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी चारिल्या. त्या ठिकाणी स्नान केलं आणि स्नान करून काय केलं, जगन्नाथाचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी 3 रात्र त्या तिथे सुद्धा राहिले आणि राहून अशा पद्धतीने त्या ठिकाणी तीर्थविधी त्या ठिकाणी पूर्ण केला. चेतून निगुण पुन्हा मार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन ते राहिले. त्या ठिकाणी पुन्हा पुढे निघाले आणि चालत सौराष्ट्र नावाचं एक ठिकाण आहे, म्हणजे त्या ठिकाणी गुजरात मध्ये होते. त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी मुक्काम त्या आली म्हणतात. रात्र कर्मुनी जशी तशी दुसरे दिनी मित्रोदयाची गोरक्ष चावणी भिक्षा जोडीशी भिक्षे लागी पर्वतला. रात्र त्या ठिकाणी कशी बशी केल्यानंतर सकाळच्या पारी त्या ठिकाणी गोरक्षनाथ भिक्षा मागायला गेले आणि भिक्षा मागून त्या ठिकाणी आणली होती म्हणतात. भिक्षा मागोनी सदनी श्रमोनी आला सदनी तो येरीकडे शिबिर स्थानी शैनी आशे मिननाथ. त्या ठिकाणी भिक्षा मागून घराघराला जाऊन त्या ठिकाणी भिक्षा मागली, सर्व त्या ठिकाणी खायचं जमा केलं आणि जमा करून त्या ठिकाणी घरा आला आणि आल्यानंतर मीननाथ त्या ठिकाणी झोपलेले होते म्हणतात. तो मच्छिंद्रनाथाने उठवून बसविला शौचालया कारण तो जे संधीच भिक्षा मागून
गोरक्षनाथ पाचला. मच्छिंद्रनाथानं आपल्या लेकराला उठीला आणि संडासला बसवलं आणि बसवल्यानंतर तेवढ्यात गोरक्षनाथ काय झाले की तिकडून भिक्षा मागून घेऊन येऊ लागले म्हणतात. ग्रामात हिंडता सजून सजनी श्रीम विठ्ठलाचे मनी तो येताची चाणी श्रमणी मच्छिंद्रनाथ बोलत असे. त्या ठिकाणी घर हिंडून आला आणि भिक्षा मागून आणली आणि अतिशय श्रमला होता आणि श्रमल्यानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्याला काय बोलू लागले. म्हणे गोरक्षा मीननाथ शोच्यात बैसविला आहे गल्लीत तरी तू त्याचे प्रक्षाळूनी त्वरित घेऊन येई पाडसा. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला बसू लागले की मुलगा त्या ठिकाणी स्वच्छच बसवलेला आहे आणि त्याला काय कर तिकडेच आहे आणि त्याला त्या साफसफाई करून त्या ठिकाणी घेऊन ये म्हणाले. असे बोलता मच्छिंद्रनाथ दीक्षा झोळी ठेवून येतात लक्ष्मी पाचला मीननाथ गल्ली माझी जाऊन या. त्या ठिकाणी असं मच्छिंद्रनाथ म्हणल्यानंतर त्या ठिकाणी भिक्षा झोळी खाली ठेवली आणि त्या ठिकाणी कुठं मीननाथ गेलाय तिकडे जाऊन त्या ठिकाणी काय केलं बघू. तो मीननाथ ब्रह्मज्ञान हस्तपाद भरले दिसतेने अंगव्यक्त गोरक्ष विष्ठा पाहून प्रमचिती विठलाशे. त्या ठिकाणी काय केलं होतं निन्नाथ काय होता अज्ञान होता छोटा होता आणि त्यामुळे आता हे भरले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला गोरक्षनाथाला बरं वाटलं नाही म्हणतात. मनात म्हणे मच्छिंद्राची की प्रमाशे युवशी विषय उपदर्वे संन्यासाची व्यर्थ कासया पाहिजे. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ काय म्हणू लागले मनातले मनात की काय की या नाथांना आपल्याला गोरक्षनाथ काय म्हणाले मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने कशा पद्धतीनं त्या ठिकाणी संन्यासाला उपद्रव असते अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कशी गत असते ते बोलू लागले म्हणतात. काय कसे मला गोसायला की कबरी भार विना बोडकी कुंकुटा टोपा हुडकी केली मच्छिंद्र मुनी उपदर्य शेकी काय आज सुचलाय हो. त्या ठिकाणी काय आहे अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथाने काय केलं आहे की आपल्या म्हणजे आपण जे काय नाथ आहोत आपण फिरणारे माणसं आहोत आणि अशा पद्धतीने हे काय करून बसले मच्छिंद्रनाथ अशा पद्धतीने गोरक्षनाथ त्यांच्यावर काय करू लागले की त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात मनाशी. जन्मांद्याची आवणी तोची संभार रक्षिकानी निगडी मनुष्या शरस नानी खटाटोप कासया. जी प्रम ध्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन ज्याचे काया सण वसन त्या वस्त्रभूषणा कासया ही राणीचे रान सावज उन्मत द्रव्य देऊन त्या करावे शांत केळी निष्प्रहाती विषय अत्यंत गोड काहीच वाटेना. आशे बोलून गोरनंदन मिननाथाचे करी कवळून द्रष्ट करी मच्छिंद्राकारणे उचलून या तेजवा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं गोरक्षनाथानं मीननाथाला त्या ठिकाणी कवळलं घेतलं आणि घेऊन त्या ठिकाणी काय करू लागले की दृष्ट त्या ठिकाणी काय केली काढली आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी घेऊन निघाले म्हणतात. विषयुक्त मिननाथ पाहून मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरित्यात धोनी आणि बालका. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ पुन्हा म्हणू लागले काय कर की काय तू गोरक्षनाथा त्या ठिकाणी पूर्ण हात पी त्या ठिकाणी धुवून आण अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. गोळाचं पाणी खळख व्हायला म्हणतात तिथे जाऊन बघू याला नेमून धुवून आण म्हणला. आता बघा कसं धुती बघा. आवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाची उठवणी सरिते जात संचार करिता सरितेत तो उत्तम खडक देखीला. त्या ठिकाणी पाण्यामध्ये नेलं आणि पाण्यामध्ये नेल्यानंतर नदी वाहू लागली आणि नेलं आणि त्या ठिकाणी एक खडक पाहिला आणि काय केलं म्हणतात देखील परी एकांत स्थान मनात मनी न्याय धुवून पर्यांतर ब्रह्मामुळी निवटून नाता लागी दाखवू. त्या ठिकाणी काय म्हणाले की आपण याला आता चांगल्या पद्धतीने धुवून नेऊ आणि त्या ठिकाणी काय करू की नाताला अंतर्बाह्य सर्व पद्धतीने त्या ठिकाणी स्वच्छ करून त्याला नेऊ आणि दाखवू अशा पद्धतीने बोलू लागले. असे विचारून चिंतात पजी धरिला मिननाथ खडकावरी आपटून त्वरित गत प्राण
पैकेला. आणि असं म्हणाले आणि काय केलं, खडक पाहिला आणि खडक पाहिल्यानंतर पायाला धरलं मिन्नाथाच्या आणि खडकावर त्या ठिकाणी आपटिलं आणि नंतर काय झालं, प्राणच गेला म्हणतात. सरीचे उदकाचे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर, ते सर्व अपार जलचर भक्ती म्हणून धावले. त्या ठिकाणी सर्व पाणीच पाणी होतं आणि पाण्यामध्ये त्या ठिकाणी त्या दगडावर आपटिल्या त्या ठिकाणी रगत पूर्णपणे नदीनं वाहू लागलं आणि वाहिल्यानंतर जलचर त्या ठिकाणी आपल्याला खायला काहीतरी आलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी धावू लागले म्हणतात. मध्य मगरी कंदपदेही मग तळपती त्या प्रवाही, ते अपार जलचरे पाहून डोई मनात म्हणतसे गोरक्षे. त्या ठिकाणी मगरी होत्या, मासोळ्या होत्या, अशा पद्धतीने सर्व काही होतं आणि त्या ठिकाणी सर्व येऊ लागले आणि हे पाहिलं कोणा गोरक्षनाथानं आणि काय म्हणू लागला, मने जीव गेला निननाथ तरी याचे घालो सदा व्रत, एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे. त्या ठिकाणी काय करू मग की आता आता अशा पद्धतीने मिन्नाथ तर मेलाय आणि त्या ठिकाणी आपण काय करू की एक जीव गेला तर गेला मग सगळे जीव जगतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथ बोलू लागले. असा विचार करून म्हणी तुझ्या घेतली काढोनी, रती रती मास तुकडे करोनी, जलचराचे ओपितसे. त्या ठिकाणी कातडे काढून घेतलं आणि त्या ठिकाणी बोटी बोटी छोटे छोटे करून त्या ठिकाणी प्रत्येक त्या जलचराला टाकून खाऊ घालू लागला म्हणतात. उरल्याचे त्या जळात टाकुनी ते दोन उत्सानात, परी त्या जळान शांत आस्ती तरी युक्त झाल्या ती. त्या ठिकाणी काय झालं की सर्व खाण्या त्या ठिकाणी दिलं आणि दिल्यानंतर जे हाडे राहिले होते ते हाडे काय केले की पाणी भरपूर होतं म्हणून पाण्यात टाकून दिले आणि पाण्यात टाकल्यानंतर त्या ठिकाणी हाडे तळाला जाऊन बसले म्हणतात. आयचे करीता गोरनंदन मास ते सकळ गेले आटून, मास सरल्या तुळे पूर्ण जलचराचे भक्षविले. अशा पद्धतीने गोरक्षनाथाने सर्व मांस त्या नदीमध्ये टाकला आणि टाकल्यानंतर सर्व त्या ठिकाणी एकही ठेवलं नाही, सर्वांनी खाऊन घेतलं आणि खाल्यानंतर पुढे काय झालं बघू. एकत्वचे रहित भाग काही न ठेवीवर ते अवंग्य, खडकी पवित्र करून चांग तोच्या घेऊन चालला. त्या ठिकाणी काय केलं, अशा पद्धतीने सर्व टाकला आणि टाकल्यानंतर एकही काहीच तिथं निशाणी राहिली नाही आणि त्यामुळे काय केला की अशा पद्धतीने खडक त्या ठिकाणी काय केला, पवित्र केला आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व निर्मळ करून त्या ठिकाणी स्वच्छ होऊन निघाले म्हणतात. चालला परितो सदनी शिबिरे नशे मचिंद्र मुनी, सांभवी अर्था बाजार भोनी संचरलाशे महाराजा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठिकाणावर आले आणि ठिकाणावर आल्यानंतर मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी नव्हते आणि कुठेतरी बाहेर काहीतरी खरेदी बाजार त्या ठिकाणी आणण्यासाठी किंवा बाहेर निघाले होते म्हणतात. तो येता तिथे ते मच्छिंद्रनाथ मग जाण्या बसरी प्राणवी तोचेत, मित्र रश्मी पाहून वात सुखवावया घातले. तो येरीकडे मच्छिंद्रनंदन सांभळ्याला ते घेऊन कंदा कृता सिद्ध करून आसनावरी बैसला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथ तिकडून आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी काय झाले की एका जागेवर आपलं आसन टाकून बसले म्हणतात. बैसला परी गोरक्षाते म्हणे बारे कोटे निनाथ, येरी म्हणे धुवून त्याते स्वच्छाने महाराजा. त्या ठिकाणी काय केलंय की गोरक्षनाथाला त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बसले आणि विचारलं, अरे त्या ठिकाणी मिन्नाथ कुठे आहे असं म्हणल्यानंतर ते कातडी जे काढून आणले होते की नाही त्या ठिकाणी स्वच्छ धुवून त्या ठिकाणी आणलंय अशा पद्धतीने वाळू घातले असे सांगू लागले म्हणतात. मच्छिंद्र म्हणे आणले परी कोटे ठेविला न दिशे नेत्री, येरी म्हणे तान्या पावरी सुकू घातला महाराजा. त्या ठिकाणी मला दिसत झालंय म्हणले कुठं आहे, तू आणलास धुतलास पण कुठं आहे दिसत नाही. त्या ठिकाणी ते काय म्हणाले की आणलाय आणि त्या ठिकाणी काय केलंय की वर त्या ठिकाणी वाळत घातलाय असे सांगू लागले. म्हणे मच्छिंद्र काय बोलशी, घातला सुकू आयशे म्हणती, येरी म्हणे की असत्य तुम्हाशी भाषण माझे वाटत शे. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ म्हणले काय बोलाला, त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणले मला खरं वाटण झाले काय, मी वाळू घातलेलं चला दाखवतो अशा पद्धतीने बोलू लागले. तरी बाहेर शीघ्र येवनी स्वच्छ चक्षुने पाहावी लोकुनी, असे बोलता मच्छिंद्र नंदन ते चिक्षणी बाहेर येतसे. त्या ठिकाणी असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी दोघं जण
बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर स्वतःच्या डोळ्याने पाहाकडे असं म्हणाल्या आणि म्हणल्यानंतर स्वतःच्या डोळ्याने त्या ठिकाणी मच्छिंद्रानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं म्हणतात म्हणे कोठे नाथ परी पाहता म्हणे ताण्या प्राणवर ताते न्याहाळुनी पाहता देखे त्वचेचे मग धरणी अंग सांडी तसे. त्या ठिकाणी अशा पद्धतीने पाहिलं अरे कोठे रे म्हणला आणि पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याला कातडं काढलेलं आणि वडवातीला दिसलं आणि दिसल्यानंतर धरणीवर अंग टाकलं आणि रडू लागला म्हणतात. म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणीवरी टाकिले वरी डोळे गडबडा. अरे काय केले तू काय मारलंस का मारलंस त्याला आणि अशा पद्धतीने बोलून त्या ठिकाणी गडबडा धरणीवर लोळू लागले आणि शोक करू लागले म्हणतात. म्हणून मृत्तिका उचलून घाली वजनी आणि वच थळ पिटोनी शोक करी आक्रोशे. अशा पद्धतीने म्हणून त्या ठिकाणी काय करू लागले मातोडी तोंडामध्ये घालू लागले आणि वक्षस्थळ त्या ठिकाणी छाती पडून धडाधडा त्या ठिकाणी रडू लागले म्हणतात. ब्रह्ममोहे आरंभळत उठोनी त्वचा कवळीत हृदय लावणी आठवीत बालकाच्या गुणाचे. त्या ठिकाणी अतिशय आरबळत होते आणि रोजच्या त्या ठिकाणी काय करीत होते की त्याला असं काय केलंच म्हणून त्या ठिकाणी मनामध्ये त्या ठिकाणी आठवू लागले आणि आठवून त्या ठिकाणी बाळाचे गुण त्या ठिकाणी समोर आणू लागले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची दशा झाली म्हणतात. तुझा मी आशा जनक ब्रह्मशत्रू होतो एक जननीचे तोडून बाळक तुझा आणले कैसे न्या. अरे तुझा काय मी जनक आहे मी तुला निर्माण केलंय आणि तू काय केलं परम त्या ठिकाणी शत्रू म्हणजे तुझ्या मी काय केलेलं तुझ्या आईपासून सुद्धा तुला त्या ठिकाणी तोडून आणला आणि माझ्या लेकरासारखं सांभाळलं कसा शत्रू झालास अशा पद्धतीने बोलू लागले. म्हणे आहारे मी नाता मज सांडून कैसा गेला आता एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझे केवी. अरे निन्ना तर त्या ठिकाणी कुठे गेलास एकटा सोडून कुठे गेलास अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याला माईपासून आणलं होतं गोरक्षनाथा अशा पद्धतीने म्हणून त्या ठिकाणी सतत रडू लागले म्हणतात. आता तुझे किलो चढा कोठोनी पाहिलं मुख कमळात तुझा कापिला गळा कैसा येते आणूनी. अरे अशी तुझी किलो तळा नावाची आई काय करील काय पाहिल आता कुठं पाहिल तुला आणि अशा पद्धतीने तुझा गळा कोणी कापला रे कशा पद्धतीने तुझा गळा कापला गेला अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ ओळ म्हणजे त्या ठिकाणी रडू लागले म्हणतात. बालकाई स्त्रियांचे राजात भुभुकारे पावशील मृत्यू म्हणून बारे तुझशी येते रक्षणाचे आणले. त्या ठिकाणी त्या स्त्री देशामध्ये काय होईल की हनुमानाची ते भूपुकार होईल आणि भूपुकार झाल्यामुळे त्या ठिकाणी मरशील म्हणून तुला आम्ही इकडे आणलं होतं आणि इथं काय झालं रे अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ रडू लागले म्हणतात. आणले परी तुझा निश्चिती कृतांत झाला गोरक्षती आयशा म्हणून धरणी प्रती अंग टाकी धडाडून. त्या ठिकाणी तुला आणलं रे बाबा सर्व काही बरोबर झालं पण त्या ठिकाणी काय झाला की या गोरक्षनाथ त्या ठिकाणी कोपला अरे याने काय केलं तुला मारून टाकलं अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले. पुन्हा उठे मच्छिंद्र नंदन त्वचा हृदयी धरी कवळून म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैसा मजाता. आणि त्या ठिकाणी काय करील अरे नंदना त्या ठिकाणी काय करील की त्या हृदयाशी धरलं आणि तुझ्यासारखा बाळ मला पुन्हा भेटणार नाही अशा पद्धतीने म्हणून त्या ठिकाणी रडू लागले म्हणतात. बाळाचे चांगुलपण मज भासत जैसा मदन बाळाचे उत्तम गुण कोणार्थी वर्णू मी. काय बाळ होतं ते काय सुंदर होतं मदनासारखं मला वाटत होतं अशा पद्धतीने काय गुण वर्णू त्याचे काय सुंदरपण अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बोलू त्या ठिकाणी रडू लागले म्हणतात. बाळा लोटडीवर खेतीन परी काय सांगू मंजूळ बोलणे हात आताचे म्हणून हाक मारीत होताशी तू. त्या ठिकाणी काय काय झालं की 3 वर्ष लोटले होते रे आणि 3 वर्ष लोटले होते आणि तू काय किती छान बोलत होतास आणि बाबा बाबा अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलवत होतास अशा पद्धतीने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बोलू लागले म्हणतात. बारे तनुवाचा कोवळी परिचय होऊन उठची उष्ण काळी माता ठेवून मम पद कमळी
आहोताचे मनशी. त्या ठिकाणी अतिशय कवळी तुझी त्वचा होती, कवळा अतिशय नाजूक होता रे तू, आणि ऊन पडल्यावर त्या ठिकाणी उठायचा रे तू, आणि त्या ठिकाणी सूर्य निघाल्यावर उशिरा उठायचास, आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तू होतास रे. अशा पद्धतीने त्याला बोलू लागले म्हणतात. बाजू वसत होताची मम शेजारी, मर्यादा रक्षित होताची अंतरी, अरे कठीण वांग उत्तरी, शब्द वाहिल्या नाही न्या. त्या ठिकाणी मी तुला कधी काही बोललो नाही रे, आणि तू उठायचास मग उशिरा, पण काय करायचं आहे की बाबा म्हणून त्या ठिकाणी माझ्या पायावर त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं. अशा पद्धतीचं तू केलंस रे, तुझे काय गुण रे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नाव घेऊ रोडू लागले म्हणतात. बारे भोजन कैचा ताटी, शत्रुपणाची प्रमाहत्वटी, आपल्या पुढे ठेवून द्रष्टी, ग्रास देशी बाळका. त्या ठिकाणी अशा पद्धतीने तू काय आहेस की रे बाळा, तू तुझं सर्व काही काय आहे की काय सांगावं हे कमी आहे. त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी उठायचा, मंजूर बोलायचा, ऐकायचा, आणि मला बरं वाटायचं. अशा पद्धतीची गत झाली होती म्हणतात. सिद्ध नवनाथ महाराज.